कोकण विभाग के ठाणे में कार्यरत नोंदणी उप महासंचालक एवं मुद्रांक उपनिबंधक राहुल मुंडके पर भ्रष्टाचार और पद के दुरुपयोग के गंभीर आरोप लगाए गए हैं। ये आरोप राष्ट्रीय स्वाभिमान संगठन ने सार्वजनिक किए हैं। संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी ने बताया कि विरार अलीबाग कॉरिडोर के अंतर्गत कुंडेवाहाल गांव की भू संपादन प्रक्रिया में मुंडके ने फर्जी दस्तावेजों और जाली हस्ताक्षरों के आधार पर सुनवाई की। यह बात मुंबई उच्च न्यायालय के समक्ष उजागर हुई, जिसके बाद कोर्ट ने उनके खिलाफ शिस्तभंग के आदेश दिए। इसके बावजूद उन्हें कोकण विभाग में एक महत्वपूर्ण पद पर पुनः नियुक्त किया गया, जिससे संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी ने तीव्र नाराजगी जताई है। उन्होंने मांग की है कि इस पूरे प्रकरण की स्वतंत्र एसआईटी के माध्यम से जांच कराई जाए। पुजारी का कहना है कि राजस्व और नोंदणी विभाग को तत्काल कार्रवाई करनी चाहिए तथा इस घोटाले में शामिल सभी अधिकारियों के खिलाफ आपराधिक मामले भी दर्ज किए जाने चाहिए। यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो संगठन द्वारा उग्र आंदोलन शुरू किया जाएगा। इस संबंध में जब राहुल मुंडके से संपर्क साधने का प्रयास किया गया तो वो हो नहीं पाया। बघा कसं आहे, जुलै महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केले, मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त लाचलुचपत ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही, म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलोय आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनास आणतो। नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे, तर फडणवीस साहेब या जनतेचा पैसा आहे, हे भ्रष्ट अधिकारी असे त्याचा मानधन किती आहे, आज त्यांची चौकशी झाली पाहिजे। एसआयटी मार्फत आम्ही मागणी केलेली आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे। एवढं प्रॉपर्ट्या, एवढं सगळं माया कसं काय गोळा करायला लागले, मिसेस, त्यांची पत्नी, वडील, भावाचा कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं, म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेल्या कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने, आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलंय। तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे, सर मुख्यमंत्री महोदय, ह्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून याच्यावर विभागीय चौकशी करावे आणि एसआयटी मार्फत यांची पूर्ण तपास चौकशी झाली पाहिजे। हे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी। बघा कसं आहे, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेनामी मालमत्ता, बेहिशोबी मालमत्ता जे केलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे। आपण या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेलं नाही, तर लोकांच्या जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे। आज रजिस्ट्रेशन दस्त नोंदणीला गेले, एक सामान्य नागरिक जर गेला, त्याच्यात जर 1000 जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का? मग हे पैसे कोणाचे आहेत? जनतेचा पैसा आहे, याची चौकशी झाली पाहिजे। रायगड जिल्ह्यात पण झालाय, जळगाव जिल्ह्यात पण झालाय, आता सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये जे कॉरिडॉरचा विषय झालाय रायगड जिल्ह्यामध्ये आहे ना, आता बोललो ना मी, माझं जे लीगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा, ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन जे लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार। विषय असा असतो ना, काही जे साधे शेतकरी आहेत आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य अधिकाऱ्याच्या समोर जायला पण खूप मोठे लागते, म्हणून तर ते आमच्याकडे आले। आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना कुठलाही विषय असेल जनतेचा, त्याच्यासाठी काही विचार करत नाही, आम्ही उतरतो। आणि माझ्या मागे सगळे पत्रकार बांधव, तुमचं ताकद आहे, जनतेची ताकद आहे, म्हणून ते लोक जरा मागून आम्हाला माहिती द्यायला लागलेत आणि आम्ही त्या पद्धतीने ह्या अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी पूर्ण ताकद लावतोय। राष्ट्रीय स्वाभिमान चौकशी, मी बोललो ना, एसआयटी माध्यमातून चौकशी केली पाहिजे शासनाने। मी त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ते करोडोमध्ये आहे, एवढं बोललोय। सगळं तर इकडे ओपन करू शकत नाही। ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसजी बोलतील मला सगळी माहिती द्या, तर पूर्ण माहिती घेऊन। विरार कॉरिडोर आहे, जळगाव जिल्ह्यात येवल गावामध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे, कर्जतमध्ये त्यांच्या भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेतलाय, त्यांच्या मुलीच्या नावाने खोटं कंपनी, शिक्षण घेणारी मुलीचं कंपनी, आणि त्याच्यामध्ये करोडोचं ब्लॅक मनी व्हाईट झालेलं आहे, सगळे आहेत ना, यांनी माहिती काढावं शासनाने। मी आपल्या माध्यमातून शासनाला माहिती देतो। कुठला माझ्याकडे बघा, अलिबाग विरार कॉरिडॉर आहे, येवल तालुक्यामधले, जळगाव जिल्ह्यातले येवल तालुक्यातलं आहे, कर्जतचं त्यांच्या भावाचं आहे, बाकीच्या शासनाने त्याची
इन्व्हेस्टमेंट कुठून करताय तुम्ही? तुमचं पेमेंट किती आहे? तुम्ही एकदा बिझनेसमॅन आहात? मला सांगा ना, बिझनेसमॅन आहेत का? पैसा कुठून आला? याची चौकशी झाली पाहिजे ना. प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कोण करतोय? एक बिल्डर आहे, प्रॉपर्टीवाला आहे. आता त्या ठाण्यामधला कुठला तरी लखानी बिल्डरचा यांनी प्रॉपर्टी घेतलेली, त्याची चौकशी करा ना. किती पैसे यांनी ब्लॅक दिलेले आहे? मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला हे निदर्शनास आणून देतो. त्यांचं काम आहे यासाठी चौकशी लावून या अधिकाऱ्याला तात्काळ याला घरी बसवावं, कारण हा पदावर असला तर चौकशी होणार नाही. सगळे आहेत ना, घ्या ना तुम्ही. पूर्ण फंड घेतलेले. बघा कसं आहे, सगळेच मी आज या एका पत्रकार परिषदमध्ये मी तुमच्या समोर आणू शकत नाही. मी जे आहे महत्वाचे विषय मी तुमच्या ठेवलेले आहे. महाराष्ट्र पारदर्शक सरकारचं काम आहे महायुतीचं, त्याचं पूर्ण चौकशी काढून त्याची सगळी डिटेल काढावं. आणि तुम्ही एक जबाबदार अधिकारी असताना तिराईत मोबाईल नंबरवर तुम्ही जे संभाषण करता त्याचा CDR काढून त्याची डिटेल काढा ना. कोणाकोणाशी आणि घेवाण देवाणचं बोलणं झालं, काय झालं, सगळं ऑटोमॅटिक समोर येईल. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.